नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। अकोला जिल्ह्यात दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती, अवैध वाहतुकींवर कारवाई केव्हा होणार? अकोल्यात रॅमकॉन 2025 चा शुभारंभ, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती। अकोल्यात बांगलादेशवासियांनी बनवले बनावट जन्मदाखले, कारवाई करण्याची मागणी। जुने बसस्थानक परिसर बनले अवैध पार्किंग केंद्र, हिरकणी कक्ष केला कुलूप बंद। अकोल्यातील अंडरपास की स्विमिंग पूल, अंडरपासचा फायदा कमी आणि त्रास अधिक। आता सविस्तर बातम्या। अकोला पोलीस विभागाने जिल्ह्यातील दुचाकी चालकांना हेल्मेट सक्तीचे केले आहे। दुचाकी व चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या निर्णयाचे स्वागत होत असताना शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अवैध वाहतुकीला आळा कोण घालणार असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे। अकोल्यात पोलीस कर्मचाऱ्यांसह नागरिकांनाही हेल्मेट सक्ती करण्यात येत असून एकीकडे शहर वाहतूक नियंत्रण शाखा हेल्मेट सक्तीबाबत काम करत असताना तर दुसरीकडे प्रत्येक चौकात अवैध वाहतूक सुरू असून हे अवैध वाहतुकीला कोण आळा घालणार असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाद्वारे अकोला जिल्ह्यात हेल्मेट सक्तीबाबत कारवाई करण्यात येत असून मागील 5 वर्षात विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या 223 दुचाकी चालकांचा मृत्यू झाल्यामुळे या गंभीर बाबींकडे लक्ष वेधत दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय अकोला जिल्ह्यात घेण्यात आला असून या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे। मात्र हेल्मेट सक्तीसोबतच जिल्ह्यात सुरू असलेली अवैध वाहतूक, अकोला शहरात बस स्टँड चौक, टॉवर चौकामध्ये वाढत असलेली अवैध पार्किंग याबाबत शहर वाहतूक शाखा कारवाई कधी सुरू करणार याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगत असून हेल्मेट सक्तीचा निर्णय अकोलेकरांसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा ठरेल हे निश्चित। माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह साहेब यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेला आदेशित केले, संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये दुचाकी वाहन चालक हे आपले वाहन चालविताना हेल्मेट परिधान करूनच दुचाकी वाहन चालवतील। दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट परिधान न केल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल। तसेच मागील 5 वर्षाचा आढावा घेतला असता जवळपास हेल्मेट परिधान न केल्यामुळे 223 लोक हे मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यामुळे सर्व दुचाकी वाहन चालक यांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपली दुचाकी गाडी चालवताना हेल्मेटचा वापर करा, सुरक्षित राहा, वाहतुकीचे नियम पाळा। धन्यवाद। बांधकाम व स्थापत्य विश्वाची माहिती निर्माण तंत्रज्ञानाचे जनजागरण करणाऱ्या असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स व द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ॲडव्हान्समेंट इन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस इन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अर्थात रॅमकॉन प्रदर्शनीचा प्रारंभ मुंगीलाल बाजुरिया विद्यालयाच्या प्रांगणात भव्य स्वरूपात झाला। 27 जानेवारीपर्यंत दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व नागरिकांकरिता निःशुल्क प्रवेश असणाऱ्या रॅमकॉन 2025 प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी खासदार अनुप धोत्रे, विधिमंडळाचे मुख्य प्रतोद रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार साजिद खान पठाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। रॅमकॉन 2025 प्रदर्शनीत बांधकाम क्षेत्रातील नवीनतम तंत्रज्ञान, साहित्य, डिझाईन, सेवा यांचे शेकडो स्टॉल्स उभारण्यात आले असून यात सिमेंट, कॉन्क्रीट, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, टाइल्स, हार्डवेअर, फर्निचर, सजावट साहित्य, गृहनिर्माण योजना, फायर फायटिंग सिस्टीम, इंटिरियर डिझाईन, क्रॅक रिपेअर तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक बांधकाम पद्धती, वित्तीय व्यवस्थापनासह गृहोपयोगी साहित्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत। तसेच या प्रदर्शनीत बांधकाम व स्थापत्य क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने व चर्चासत्रे होणार असून
यातून उद्योजक, कंत्राटदार, अभियंते, आर्किटेक्ट, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना बांधकाम विश्वाचे नवीन ज्ञान मिळणार आहे. मुख्य प्रायोजक आयकॉन स्टील व विठ्ठल इटोप असून अल्ट्राटेक, जगवार, वारी सोलर, मेटारोल स्टील्स, राजोरी स्टील्स, मॅक एलिव्हेटर आदीच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनीला सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स अकोला व द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स अकोलाच्या समस्त पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे. जो एक अकोला की लेगेसी है, रेमकॉन 2025, इस कार्यक्रम में उपस्थित सभी आमदार, जो होस्ट है वो सारे ही उपस्थित आर्किटेक्ट और सिविल इंजीनियर्स. मैं आज डिक्लेयर करता हूं कि ऑफिशियली अभी रेमकॉन 2025 इसका इनॉग्रेशन हुआ है. मैं सबसे पहले तो रेमकॉन के जितने भी यहाँ पे आर्किटेक्ट हैं, इंजीनियर है और बिल्डर लॉबी के जो लोग हैं उनका सबका शुक्रिया अदा करता हूँ कि अकोला के अंदर इतनी बड़ी एग्जीबिशन लगाकर उन्होंने, जो हम लोगों का एक सपना रहता है एक आम आदमी का कि उसने अपने घर के लिए क्या करना चाहिए, उसको कोई आइडिया देने वाला नहीं रहता. हर प्लेटफॉर्म है, बच्चा 10वीं पढ़ने के बाद में उसको मार्गदर्शन करने के लिए कैंप बनते, शादी करने के लिए शादी ब्यूरो है, लेकिन एक आदमी को अपनी ज़िंदगी में एक मकान एक ही बार बनता है, वो मकान कैसा बनना चाहिए, उसमें क्या होना चाहिए, उसको लेकर रेमकॉन ने जो एक प्लेटफॉर्म तैयार किया, मैं अकोला शहर वासियों के साथ साथ में पूरे ज़िले के लोगों का आह्वान करता हूं कि ये प्रदर्शनी का उन्होंने लाभ लेना चाहिए और यहाँ आकर अपने सपनों का महल कैसे हो, एक अच्छे यहाँ पे बिल्डर है, आर्किटेक्ट है, इंजीनियर है, उनसे मिलकर एक सलाह मशवरा कर एक आइडिया है लेनी चाहिए ताकि जीवन के अंदर उनका मकान खूबसूरत बने और वो अपने मकान में हमेशा खुश रहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते पुन्हा एकदा. खरं तर भव्य दिव्य उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला आहे. अतिशय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडल्यानंतर आता आम्ही तुम्हाला सैर करवणार आहोत की रेमकॉन प्रदर्शनीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे स्टॉल आहेत. तर सगळ्यात पहिला स्टॉलला आम्ही आहे जिथे जॅक्वारच्या प्रोडक्ट्सचा सगळा स्टॉल आहे आणि अधिक माहिती आपल्याला सर देतील. हमारा स्टॉल नंबर 1, 2, 3 है. हमारे पास में बाथ फिटिंग के रिलेटेड सारी चीजें लगाई हुई है. जैसे हमने बाथ फिटिंग के अंदर लगने वाले शावर्स, मिक्सर्स, बेसिन में लगने वाले नल फिटिंग, उसके बाद में सैनिटरी वेयर, हॉट वाटर सॉल्यूशंस, और इसके अलावा हमने यहाँ पे एक लाइव कंसेप्ट ऑफ शावरिंग रखा हुआ है जो टोटल टच बेस के अंदर है. टच स्क्रीन दिया हुआ है इसके अंदर और साथ में आपका ऑपरेटिंग के लिए दिया हुआ है. लाइव डेमोन्स्ट्रेशन के लिए हमने शावर रखा हुआ है यहाँ पे. तो आप सबसे रिक्वेस्ट है कि एक बार हमारे स्टॉल नंबर 1, 2, 3 में आइए और हमारे सारे प्रोडक्ट के बारे में एक्सपिरियन्स लीजिए. काय आहे आपल्या स्टॉलमध्ये? आपल्या स्टॉलमध्ये सगळ्यात घरामध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू, नवीन जे घरी बनवतात किंवा रिनोव्हेट करतात त्यामध्ये लागणारा हा 3D वॉलपेपर म्हणून आता एक नवीन वस्तू निघालेली आहे. त्याच्यानंतर कर्टन्स, वॉलपेपर आणि सोफ्याचा कापड, मॅट्रेसेस सगळं वस्तू भेटते आपल्या एकाच ठिकाणी. काय सांगाल अकोलेकरांना, आजचा पहिला दिवस आहे. रॅमकॉनला भेट द्या आणि हे सक्सेस करा आपला. नक्कीच रॅमकॉनला भेट देऊन प्रत्येक स्टॉल बघण्यासारखा आहे. आपण थोडा इथे झूम करू शकतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 3D वॉलपेपरचा सध्या ट्रेंड आहे आणि ते डिझाईन सुद्धा अकोल्यामध्ये त्यांनी उपलब्ध करून दिलाय. अकोला जिल्ह्यात बांगलादेशी रोहिंग्यांनी मोठ्या प्रमाणात बनावट जन्मदाखले मिळवल्याचा आरोप भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. किरीट सोमय्या यांनी काल जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घेत अकोला जिल्ह्यात उशिरा नोंद झालेल्या जन्मदाखल्यांबाबत माहिती दिली. 2024-25 या वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात उशिरा जन्मदाखले मिळवण्यासाठी करण्यात आलेले अर्ज हा ओट जिहादचा प्रकार असून 10 लाख रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देऊन भारतीय नागरिक बनवण्याचे कट कारस्थान असून अशावर कडक कारवाई करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. अकोला जिल्ह्यात 15,845 नागरिकांच्या जन्माच्या उशिरा नोंदी घेऊन प्रमाणपत्र देण्यात आल्या असून याची चौकशी करून कारवाईची मागणी सोमय्या यांनी केली. 2024च्या वर्षात आतापर्यंत माझ्याकडे जी माहिती आली 2 लाखहून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले जन्म प्रमाणपत्र द्यायचे. वोट जिहाद पार्ट 1 जे विधानसभेच्या वेळी मालेगाव मध्ये आम्ही उघडकीस आणलं होतं, सिराज मोहम्मद बगाड यांच्याकडे 2200 कोटी रुपये देश विदेशातून आले. तपासात आता हे बाहेर आलं आहे की 379 कोटी रुपये हे विधानसभा निवडणुकीत आणि आता या प्रकारच्या कामात वापरले जात आहे. त्या आधारावर महाराष्ट्रातल्या
50 शहरात 1000, 2000, 5000 अर्ज करण्यात आलेले आहेत. त्यात बोगस दस्तावेज लावले आहेत. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घरी बसून दिले गेलं आहे. आज अकोला जिल्ह्यात 15,000 अर्ज आलेले आहेत आणि म्हणून आम्ही सगळे चिंतित आहोत. अकोला तालुक्यात सुमारे 5,000 आलेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर अकोला महापालिकेत 2020 मध्ये, 21 मध्ये, 22 मध्ये, 23 मध्ये सगळे मिळून फक्त 1600 लोकांना मॅजिस्ट्रेट न्यायालयाने 5 वर्षात 1600 आदेश दिले होते. आणि आज मला अकोला महापालिका आयुक्त म्हणतात या 2024 मध्ये एका वर्षात 2500 लोकांना प्रमाणपत्र दिली गेली. आज विस्तृत झालेल्या चर्चेत आम्ही कलेक्टरना आवाहन केलं आहे, एक नवीन प्रमाणपत्र देता येणार नाही असं राज्य सरकारने आदेश दिला आहे. पण ज्यांना दिले गेले आहेत त्याचा प्रत्येक अर्जाची छाननी केली पाहिजे, रिव्ह्यू केला पाहिजे. कलेक्टरनी या संबंधात आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. महाराष्ट्रात मविया आघाडी वोट जिहाद वोट बँक साठी देशाची सुरक्षा खतऱ्यात टाकत आहेत. कारण की बांगलादेशाने रोहिंग्यांना सर्टिफिकेट दिलं जात आहे आणि ते आम्ही होऊ देणार नाही. उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र नोंदीबाबत राज्य शासनाकडे विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत असून या तक्रारींची चौकशी गृह विभागामार्फत विशेष तपासणी पथकाद्वारे करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून यामधून अनेक बाबी पुढे येतील अशी माहिती सोमय्या यांनी दिली. उशिरा जन्ममृत्यू नोंदणीबाबत अकोला जिल्ह्यात 15,845 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 10,273 प्रमाणपत्र देण्यात आले असून 107 नामंजूर व 4,844 प्रलंबित आहेत. हा राजकीय भ्रष्टाचार निश्चितपणे मवियाच्या नेत्यांनी करायला लावला. कारण आपण बघितलं असेल की मी मालेगावला हा घोटाळा उघडकीस आणला, 2 तहसीलदार निलंबित झाले. बचाव कोणी केला? शोभा बच्चाव, काँग्रेसच्या खासदार. मी अमरावतीला गेलो, अंजनगाव सुरजी गाव हे एवढं होतं आणि त्यात 14 ते 84 लोकांना सर्टिफिकेट दिले. विरोध कोणी केला? वानखेडे, काँग्रेसचे खासदार. आज मी इथे येणार आहे, काल आमदारांनी विरोध केला. कोणाचा आमदार? तर यांना हे वोट बँक आहे, वोट जिहाद आहे आणि आमच्यासाठी देशाच्या सुरक्षितता 15,845. अकोला, अमरावती, मालेगाव हे मुख्य केंद्र आहे. मालेगाव नंतर अकोला यांचं केंद्र बनत चाललं आहे. आता दुसरी 2 नवीन केंद्र विदर्भात, एक अमरावती आणि दुसरं अंजनगाव सुरजी. अंजनगाव मध्ये तर कळलं असं की 14 ते 84 ला दिलेत, त्यातनं 14 ते अंजनगाव मध्ये राहतच नाही. ऍक्च्युली प्रलंबित आता ते मी कलेक्टरलाही बरोबर समजवलं ते प्रलंबित म्हणजे मंजूर झालेले आहेत, फक्त द्यायचे राहिले आहेत. आता त्याला मंत्रालयाने स्टे दिलेला आहे म्हणून ते दिले जाणार नाही. पहिले जे दिले गेले आहेत त्यात इन्व्हेस्टिगेशन होणार, रिव्ह्यू होणार, त्यानंतरच पुढची काय. राज्य परिवहन महामंडळाने महिलांना प्रवास दरात 50% सूट दिली खरी, मात्र इतर सुविधांचा अभाव दिसत असून जुने स्थानकावरील हिरकणी कक्ष केवळ नावालाच उरला असल्याने स्तनदा मातांपुढे समस्या निर्माण झाल्या आहेत. राज्य शासन व परिवहन मंडळाकडून महिला प्रवाशांना भाडेदरात 50% सूट दिली खरी, मात्र हिरकणी कक्षाच्या सुविधांचा अभाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. अकोला जुने बस स्थानकावर बाळाला स्तनपान करणाऱ्या मातांसाठी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली, मात्र काही महिन्यांपासून हिरकणी कक्षाला कुलूप बंद करण्यात आल्याने स्तनपान करणाऱ्या मातांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. बस स्थानक प्रशासनाने केवळ महिलांच्या बाबतीत भाडेदरात सूट देण्याचा गवगवा केला. महामंडळाद्वारे महिलांना आवश्यक मूलभूत सुविधा देण्यासाठी पुढाकार घेऊन महिलांची होणारी कुचंबना थांबावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तसेच टॉवर चौकात जुन्या बसस्थानकासमोर व बसस्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी वाहने पार्किंग केली जात असल्यामुळे जुने बसस्थानक दिवसेंदिवस अवैध पार्किंग स्थळ म्हणून पुढे येत आहे। या भागातून खासगी वाहन चालक थेट आपली खासगी वाहने बसस्थानकामध्ये आणून बसस्थानक परिसरातून प्रवासी वाहतूक करतात, मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने खासगी वाहन चालकांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे। बसस्थानक परिसरात धुळीचे साम्राज्य। जुन्या बसस्थानकावरून ग्रामीण भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून राज्यातील अनेक स्थानके हायटेक आणि सुशोभित होत असताना जुन्या बसस्थानकाकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष होत आहे। अकोला शहरातील प्रमिलाताई ओक सभागृह ते टॉवर चौक दरम्यान असलेल्या अंडरपासचा उपयोग कमी आणि त्रास अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली असून काही दिवसांपासून साचलेल्या पाण्यामध्ये 2 श्वानांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे। अकोला शहरातील एकमेव अंडरपास शहरात सुरू झाल्यानंतर काही दिवसातच त्याची गुणवत्ता लोकांसमोर आली असून अंडरपासमधील लाईट कधीचेच बंद झाले आहेत, त्यामुळे अंडरपासमध्ये नेहमीच अंधार राहत असून अंडरपासमधील प्रवास असुरक्षित झाला आहे। त्यात अंडरपासमध्ये सगळीकडे पाणी जमा झाल्यामुळे हा अंडरपास आहे की स्विमिंग पूल असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे। त्यातच आता अनेक दिवसांपासून साचलेल्या पाण्यामध्ये 2 श्वान पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असून सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे वाहतुकीच्या समस्या कमी करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या अंडरपासचा फायदा कमी आणि नुकसानच अधिक असून याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महानगरपालिकेने लक्ष देणे महत्त्वाचे आहे। अंडरपासमध्ये जमा होणारे पाणी याची योग्य विल्हेवाट लावण्याची गरज व्यक्त केली जात असून असे न झाल्यास हा या अंडरपासचा उपयोग तरी काय असा प्रश्न विचारला जात आहे। अंडरपास सध्या दारुड्यांचा अड्डा बनला असून महापालिका प्रशासन व पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे अंडरपासमध्ये रोज रात्री दारुडे अंडरपासमध्ये बसून मद्यप्राशन करतात, तर दुसरीकडे अंडरपासमधील लोखंडी जाळ्याची चोरी मोठ्या प्रमाणात वाढली असून पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या कधीच्याच चोरी गेल्या आहेत। त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून कारवाईची मागणी होत आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र अल्पशः विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। माजी आमदार गोपीकिशन बाजुरिया यांच्या घराच्या आवाराजवळ असलेल्या नाल्यात अत्यंत दुर्मिळ बारसिंगा हरिण आढळल्याने एकच धावपळ उडाली होती। बारसिंगा हरणाला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती। अकोल्यात आज अत्यंत दुर्मिळ असलेले बारसिंगा हरिण आढळले होते। याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात तसेच वनपाल गायकवाड यांना स्थानिक नागरिकांनी माहिती दिली। वन विभागाच्या रेस्क्यू पथकाचे प्रमुख तायडे यांनी घटनास्थळी पोहोचून बारसिंगा हरणाला ताब्यात घेतले। हरणाला जंगलामध्ये सोडण्यात आले असून हे हरिण रेल्वे ट्रॅक मार्गे शहरापर्यंत पोहोचले असल्याचा अंदाज विभागाने व्यक्त केला आहे। दुर्मिळ जातीचे हरिण सहसा शहरी भागात आढळून येत नाही, परंतु शनिवारी सकाळी हरिण दिसल्याने ते पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती। वन विभागाच्या पथकाने त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले। जंगलामध्ये पानवठे नामशेष होत असल्यामुळे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात शहराच्या दिशेने येत आहेत। त्यामुळे वन विभागाकडून कृत्रिम पानवट्यांची निर्मिती होणे व वन्य प्राण्यांचा जंगलात अधिवास राहणे फार महत्त्वाची बाब मानली जात आहे। 4 महिन्यापूर्वी वाशिम शहरातील सिव्हिल लाईनकडे जाणाऱ्या रस्त्याचं डांबरीकरण आणि सिमेंट रस्ता तयार करण्यात आला होता, मात्र काही दिवसातच खड्डे पडल्याने आता पुन्हा या रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे। त्यामुळे याची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। वाशिमच्या सिव्हिल लाईनकडे जाणारा रस्ता हा 4 महिन्यापूर्वी सर्वसाधारण अनुदान योजनेअंतर्गत मंजूर करून काम करण्यात आला होता। यासह इतर रस्त्यासाठी 8,63 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते, मात्र 4 महिन्याच्या आतच यामधील सिमेंट रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडल्याने यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं आहे। 26 जानेवारी निमित्त वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ दौऱ्यावर येत आहेत, त्यामुळे संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी केलेले निकृष्ट काम दाबण्यासाठी या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांची पुन्हा डागडुजी करण्यात आली आहे। त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या रस्त्याची पाहणी करून निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कंत्राटदारावर आणि टक्केवारी घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी जनतेमधून होत आहे।
बुलढाणा येथील शारदा ज्ञानपीठच्या मैदानात 7000 विद्यार्थ्यांनी एकत्र येत सामूहिक चित्रे साकार केली। बुलढाणा एज्युकेशन सोसायटी व एडेड हायस्कूल तर्फे आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत सामूहिक चित्रकलेचा एक नवा विक्रम बनवला आहे। मतदार दिनाचे जनजागरण करून लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एडेड हायस्कूलने सामूहिक चित्रकला स्पर्धेचे आयोजन शारदा ज्ञानपीठ मैदानात आयोजित केला होता। या स्पर्धेत शहरातील सगळ्याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। यावेळी विविध चित्रे साकारली गेली। एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी जमून इतक्या भव्य चित्रकला स्पर्धा हा जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील एक विक्रमच ठरला। यावेळी शाळेत शिकलेल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक केलेल्या माजी विद्यार्थ्यांनी देखील चित्र काढलेत। यावेळी राधेश्याम चांडक यांनी देखील चित्र काढून आपला सहभाग नोंदवला। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र अल्पशः विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक परेडमध्ये महापालिकेतील सफाई कर्मचारी अनिल हरी खोडे यांचा मुलगा आनंद अनिल खोडे व दुसऱ्या सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा सुमित पथरोड सहभागी होणार आहे। सुमित हा पंतप्रधान बँड पथकात नेतृत्व करणार आहे, तर आनंद हा परेडमध्ये ऑल इंडिया NCC परेडचे कमांडिंग करणार आहे। राजपथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या परेडमध्ये अकोल्यातील 2 विद्यार्थी सहभागी होत असून हे दोन्ही कॅडेट्स श्री शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत। आनंद हा BA प्रथम वर्षाचा विद्यार्थी असून वयाच्या अवघ्या 17व्या वर्षीच त्याची परेड कमांडर म्हणून निवड झाली आहे। प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथवर भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, पोलीस आणि निमलष्करी गटांचे जवान नेत्रदीपक परेड सादर करतील। देशभरातील विविध भागातून निवडक NCC कॅडेट्स सुद्धा या परेडमध्ये पथसंचलन करतील। त्यामध्ये यंदा जुने शहरातील डाबकी रोड येथील रहिवासी आनंद अनिल खोडे हा सुद्धा सहभागी होणार आहे। आनंद हा शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी असून त्याचे वडील अनिल खोडे हे महापालिकेत सफाई कर्मचारी आहेत। परेडमध्ये निवड व्हावी यासाठी आनंद गत 1 वर्षापासून नियमित सराव करत होता। अतिशय मेहनत व परिश्रमानंतर परेडसाठी आनंदची निवड झाल्याची माहिती आनंदचे वडील अनिल हरी खोडे यांनी दिली। अकोला जिल्ह्यातील अकोली जहागीर येथील शंकरपटाचा दुसरा दिवस जय मल्हार बैलजोडीने गाजविला। अकोट तालुक्यातील अकोली जहांगीर येथे 24 जानेवारीपासून हनुमान शंकरपटाच्या वतीने बैलजोडी शर्यतीचे दरवर्षी आयोजन होत असते। अकोला जिल्ह्यात शंकरपटाचा मोठा इतिहास आहे। पट महर्षी रामदास वाडोकार यांनी कालपासून अकोली जहागीर येथे शंकरपटाचे आयोजन केले असून शंकरपट शर्यतीत मुळगाव येथील जय मल्हार जोडीने शनिवार गाजवला। शंकरपट पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावकऱ्यांनी चांगलीच गर्दी केली होती। अकोली जहागीर परिसरात दरवर्षी शंकरपटाचे आयोजन करण्यात येते। शंकरपटाच्या निमित्ताने गावामध्ये विविध ठिकाणाहून नागरिकांची मोठी गर्दी होत असून बैलगाडा शर्यतीप्रमाणे शंकरपटाला मोठी प्रसिद्धी होत आहे। पाहूया त्याची एक चित्रफीत। शहात्तरावा प्रजासत्ताक दिन रविवारी साजरा करण्यात येणार असून शास्त्री स्टेडियमवर आयोजित मुख्य समारंभात पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे। नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे। भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी साजरा होत असून मुख्य शासकीय समारोह शास्त्री स्टेडियमवर रविवारी सकाळी 9 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल। नागरिकांनी समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे। प्रजासत्ताक दिनासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे। महापालिका परिसरात आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाईल। यासाठी ध्वजारोहण परिसरात रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आहे। दुसरीकडे शास्त्री स्टेडियमवर पोलीस, होमगार्ड, शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिन परेडची जोरदार तयारी केली। परेडमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून परेडची रिहर्सल करण्यात आली। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर।
हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोला जिल्ह्यात दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती, अवैध वाहतुकींवर कारवाई केव्हा होणार? अकोल्यात रॅमकॉन 2025चा शुभारंभ, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती. अकोल्यात बांगलादेशवासियांनी बनवले बनावट जन्मदाखले, कारवाई करण्याची मागणी. जुने बसस्थानक परिसर बनले अवैध पार्किंग केंद्र, हिरकणी कक्ष केला कुलूप बंद. अकोल्यातील अंडरपास की स्विमिंग पूल, अंडरपासचा फायदा कमी आणि त्रास अधिक. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूयात लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.